मित्रांनो, आज पाचवड या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये एक टॉपचा सेमी काढलाय या नंदीने आणि नक्कीच या नंदीचे मालक आपल्या सोबत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आहे याचं वस्ताद नाव आहे. वस्ताद. नक्कीच याचा आज पायरा कोण होता? पायरा कराड बसला होता. नाव काय त्याचं? काय नाव? सरजा. आपला वस्ताद जो आहे तो कुणाच्या नावाने पळतो मैदानामध्ये? वांजळ ग्रुप 143 पाचवड आणि स्वप्नील कंचे भोवरवाडी. बरं. आपला पायरा कसा झाला होता? पहिला पायरा अमित पाटलाने आमाजने मोठं सहकार्य अमित पाटलाचं. आपलं नियोजनाचे बादशाह म्हणतात ना, ते नियोजन त्यांच्याकडे असते आपलं. पाटील सुपणे. हां, अमित पाटील सुपणे. त्यांनी हा पायरा घडवून आणला. गट ज्यावेळेस निघाला तेव्हा काय अंदाज, काय तुमच्या प्रतिक्रिया होत्या? आम्ही आज असं होतं की आपल्या गावचंच मैदान होतं. आमची लई इच्छा होती की गट तरी आपण पास करावा. आणि त्यात कसं होतं, मागच्या 15 दिवस झालं बैल आजारी होता. म्हणजे छातीत भरला होता. आता परवा दिवशी सलाईन वर्ष बैल होता. एवढा म्हणजे डरंगळत होता. कोणाला सांगितलं नाही मी घरात. पण ते आमचं डॉक्टर आहेत, हां गाडवे डॉक्टर, आपलं उंबरगावचं आहेत. ते आपले मोठे सहकारी आहेत. त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्हाला बैल मी क्लिअर करून देतो. अच्छा, मैदानात. हां, मी पायरा काल रात्री माझा पायरा फिक्स झाला. त्यावर पायरा पण फिक्स नव्हता माझा. त्याने सांगितलं होतं की मी तुला बैल पळवून देतो, म्हणून मी काल रात्री पायरा केला आणि आज बैल मैदानात आणला. आणि त्यांच्या शब्दाला खरंच यश आले की त्याने गट तरी सुट्टाच काढला आणि टॉपच्या सेमीमध्ये आपण सेमी पास करून आता फायनलला राहिलो. ज्यावेळेस तुम्ही सेमी काढला तिथंच होतो, तुम्ही त्या फाटीच्या पाया पडला, खूप आनंदित होता. काय नक्की तुमचा आनंद होता? आनंद म्हणजे मालकाला गुलालापेक्षा काय जास्त आनंद होतो. आज आपल्या गावचंच मैदान आहे म्हणल्यानंतर इथं आपल्या म्हणजे आमचा जो ग्रुप आहे तो सगळाच उत्साह म्हणजे लय आनंदी झाला की आपल्या बैलानं आपल्या गावात नाव ठेवलं. बरोबर आहे. हां. तरी आता काय वय आहे बैलाचं? वय आत्ताशी 14 आहे. 14 आहे. तुम्ही बघितलं आजच्या पाचवड मैदानामध्ये एक टॉपचा सेमी काढला. हां. त्या टॉपचे नामांकित नंदी होते. काय सांगाल, आज डोळ्याचं पारणंच फेडलेलं? त्यानं ह्याच्या आधी पण विंगमध्ये पण नंबर केलाय तिसरा. आपण कारगिल बरोबर, हिंद केसरी कारगिल बरोबर तिसरा नंबर केलाय. आपण आणल्यानंतर ही 4थंच मैदान आहे. त्यात एकात नंबर केलाय आणि आज दुसऱ्यांदा आपण फायनलला राहिलोय. बैल आजारी होता तरी तुम्ही ती रिस्क घेतली. तुम्हाला काय कॉन्फिडन्स होता बैलावर पळणार? माझ्यापेक्षा जास्त डॉक्टरला होता. पण त्यांनी म्हणजे डॉक्टरांनी जे आपला जोडीदार ज्याच्यापाशी बैल आहे दिगंजित, त्याने मला शब्द दिला होता. त्याने म्हणजे म्हणतात ना, दिवसाचं रात्र करून तिथं बरोबर बैलापाशीच होते. रात्र दिवस बैलापाशी तिथं. मी रात्री 12 वाजता फोन केला तरी ते बैलापाशी बसले होते. म्हणजे एवढं मोठं त्यांचं सहकार्य आहे. आजच्या पाचवडच्या मैदानामध्ये वस्ताद नावाचा जो बैल आहे तो आजारी होता. गेले 10-15 दिवस झाले तरी तो आजारपणातून उठून मालकासाठी पळाला, मालकाच्या नावासाठी पळाला आणि आज गुलाल घेऊन दाखवला की काय करू शकतो हा वस्ताद. नक्कीच दादा, तुम्ही मुलाखत दिली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. हा, बरे. पाणी